सगळे लोक नावं ठेवतात. तुकोबाराची कोण स्तुती करत होतं महाराज? एक तरी मनुष्य होता का तुकोबाराची स्तुती करण्याकरता? एकही माणूस नव्हता. शिवाजी महाराजासारखे कीर्तनाला यायचे, गावातले लोक चर्चा करायचे. खरं काहीतरी जादूटोणा असला पाहिजे तुकोबाराकडे. आता शिवाजी महाराज कसे काय येतील कीर्तनाला? म्हणजे एवढा मोठा माणूस कीर्तनाला येतो तरी याच्या डोक्यात शिरत नाही की माणूस मोठा आहे म्हणून. आंधळी लोक आहेत, अज्ञानानं आंधळी झालेली आहेत. प्रेम ते म्हणतात सगळं अर्पण आहेत. काही नको देवा, संसार नको, तुझा पैसा नको, तुझी श्रीमंती नको. आणि सत्य हे आहेत, प्रेम या सगळ्यापेक्षा वरचढ आहे. काय मागाल तुम्ही एखाद्या राजाकडे? काय मागाल तुम्ही? 2-3 मुलं असतात एखाद्या आईला, हुशार असतात मुलं, रडायला लागतात. एकाच वेळेस 3-4 पोरं रडायला लागतात. आईलाही खोड माहिती असते पोरांची. 3-4 पोरं रडायला लागतात. आईलाही खोड माहिती असते पोरांची. मग कोणाला चॉकलेट देते, कोणाला खेळणं देते, कोणाला टीव्ही लावून देते. पोरं त्याच्यामध्ये येतात, आईला विसरून जातात. अर्थ कळाला तुम्हाला? ईश्वराला विसरून जाण्यासाठी ईश्वराने संसार रूपी खेळणं तुमच्या पुढं मांडलेलं आहेत. कोणी स्त्रीमध्ये, कोणी व्यापारामध्ये, कोणी राजकारणामध्ये आयुष्य वायाला घालवतात. आयुष्याच्या शेवटी गणित करा, शून्य हातात लागलेलं असतं. कुत्रं विचारत नाहीत महाराज. अंतिम काळामध्ये मृत्यूच्या अवस्थेमध्ये कुत्रं विचारत नाहीत तुम्हाला. शरीर विचारत नाही हो, आपलं शरीर साथ देत नाहीत. दात पडतात, काही विचारून पडतात का? केस गळतात, दिसायला कमी येतं, आणि भगवंतावर केस करता येत नाही हे अजून तुम्हाला कळत नाही. काय करणार तुम्ही महाराज? काय कुणाला बोलणार तुम्ही? काय संबंध आहे कुणाला बोलण्याचा? म्हणून प्रेम आंधळं असतं आणि अज्ञान सुद्धा आंधळं असतं. पण त्या 3 पोरापैकी एक पोरग हुशार असतं, ऐकतच नाही ते. चॉकलेट दिलं तरी ऐकत नाही, खेळलं दिलं तरी ऐकत नाही, टीव्ही लावलं आणि तिला सुटायचं असते, ती सगळे प्रयत्न करते. पण एक लक्षात ठेवा, पोरग ऐकतच नाही म्हटलं ना, मग शेवटी काम करायचं असतं तिला, कडेवर घेऊन काम करते. पण न ऐकणारं पोरग पाहिजे, भीक मागणारं पोरग नकोय. अमुक दिलं की गप बसणारं पोरग नाही चालत, न ऐकणारं पोरग पाहिजे. आणि ते रडायच लागलं की मग ती पोरग उचलते. ऐकतच नाही बाई, काय करावं या पोराला. कडेवर घेते आणि काम सुरू करते. ते पोरग हुशार, कडेवर बसल्यानंतर सगळं मागतं जे 3 पोराला दिलेलं असतं ते. त्याला काही वस्तू नकोय असं नाही, भक्ताला संसार नकोय असं नाही, आईला धरून सगळं पाहिजे, आईला सोडून काहीच नको. हे प्रेम आहे, ही भक्ती आहे, हा प्रसाद आहे. आई असेल ना सगळ्यामध्ये रममान होईल, आई नसेल तर काहीच नको. ह्याचं नाव प्रेम आहे, ह्याचं नाव जीवन आहे, ह्याचं नाव भक्त आहे. आणि ही वेगळी अवस्था आहे. ईश्वरासह सगळं मान्य आहे. ईश्वर नसेल तर ज्ञान सुद्धा नकोय. प्रेम नसेल तर जगात सगळं शून्य आहे. हा 4था संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय. इथे ज्ञानाला किंमत नाहीये, कर्माला किंमत नाही, उपासनेला किंमत नाही. इथे समर्पण आहे. त्याचं नाव नामदेव महाराज आहे. परिपूर्ण प्रेमाची मूर्ती म्हणजे नामदेव महाराज. एक क्षण सुद्धा परमात्मा वेगळा नसला पाहिजे. जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला. आणि चेहरा पाहिला म्हणजे काय असतं? अनंत जन्मीचे विसरलो दुःख. ही प्रेमाची जी गोष्ट आहे ना, ही फार वेगळी गोष्ट आहे. ईश्वर समोर पाहिजेत ही कल्पना करू नका. देव आहे नाही आहेत हे मूर्ख माणसाच्या गोष्टी आहेत. प्रेम वेगळी वस्तू आहे. ईश्वर असलाच पाहिजे प्रेमामध्ये, आग्रह नाहीत, समर्पण तुम्हाला करायचे. माझं बोलणं नीट आहे का? 5000 वर्षानंतर संत मीरा जन्माला आली. तिला माहित नाही का कृष्ण नाही म्हणून? तिला कळत नव्हतं कृष्ण नाही म्हणून. मन समर्पित आहे,
5,000 वर्षानंतर सुद्धा ती कृष्णाला प्रियकर मानते, याचं नाव प्रेम आहे. तो तिच्या दृष्टीने आहेच. आणि ज्याचं मन पॉझिटिव्ह आहे, ज्याच्या मनात भावना आहेत, ती घटना होतेच. हा सायन्सचा नियम आहे. मागच्या वेळेस एक अमेरिकेमध्ये प्रयोग झाला. 2 लोकांना फाशी झालेली होती. मेडिकल सायन्सने सांगितलं की बुवा यांना तुम्ही फाशी देणारच आहात, आमची इच्छा यांच्यावर एक प्रयोग करू द्या. चमत्कार नसतात त्याच्यावर बोलतोय बरं मी. आम्हाला यांच्यावर प्रयोग करायचा. ते म्हणे करा, मरणारच आहेत ना म्हणे, मग आम्ही आमच्या पद्धतीने हे करतो. म्हणे ठीक आहे. 2 कोब्रा नाग त्यांनी आणले आणि उद्या ज्यांना फाशी होणार आहे त्यांनी ते बसवले दोघं खुर्चीवर आणि ते नाग त्यांना दाखवले की तुम्हाला उद्या फाशी होणार आहेत, पण न्यायाधीशाने सांगितलं की फाशी अशी देऊ नका, यांना हा जो विषारी नाग आहे कोब्रा 2 ते तुम्हाला डसणार आणि मग तुम्ही मरणार. कैदी काय बोलणार बिचारे. त्यांच्या डोक्यामध्ये बसले हे नाग उद्या मला आमच्या अंगावर सोडणार, चावणार नाग आणि आम्ही मरणार. दुसऱ्या दिवशी त्यांची पट्टी बांधली डोळ्याला. नाग नव्हतेच. टाचणी असते ना, टाचणी, ती पायाला टोचली. दोघांच्याही पायाला टोचली. आश्चर्य वाटेल तुम्हाला, टाचणी टोचली आणि जागेवर 2 जण खलास झाले. बॉडी मेडिकलमध्ये नेली आणि त्या शरीरामध्ये नागाचं विष आढळलं. कारण की मनाने ठरवलं कोब्रा चावणार आहेत, शरीराच्या रसायनामध्ये बदल झाला आणि शरीर विषात परिवर्तित झालं. एवढी ताकद मनाची आहे. एक टाचणी शरीरात विष निर्माण करते आणि एक मिरा विषाचं अमृत करते. हा चमत्कार नाही, मन पॉझिटिव्ह आहे. लोक याला चमत्कार मानतात. चमत्कार नाही, मनात भावना आहेत, सगळ्या गोष्टी पचू शकतात. हे प्रेम आहे, ही ताकद आहे. काही होणार नाही. 5,000 वर्षानंतर सुद्धा ह्या घटना घडतात. नकारात्मक माणसं जी असतात ना, ही सगळ्यात घाण माणसं. त्यांच्या शेजारी उभं सुद्धा राहू नये. कोणताही प्लॅन सांगितला ना, पहिलं नकारात्मक विचार करतात. नाही झाला सक्सेस तर अरे गप बस नाही, समजा काय नाही झालं तर नाही झाला, पण अगोदरच प्रतिकूल काहीही काळा जीवनामध्ये नकारात्मक दृष्टिकोन विषारी माणसं असतात. हेच भयंकर असतात. सकारात्मक विचारसरणी म्हणजे प्रेम. ईश्वर आहे ही भावना तुम्हाला मोठं करते. असेल नाही तर नसेल त्याच्या ठिकाणी येतो. तुमचं मन प्रेमाने ओथंबलेलं पाहिजे. 5,000 वर्षानंतर सुद्धा मीराबाईच्या तोंडातून अभंग जन्माला येतात. प्रेम प्रवाहित होतं 5,000 वर्षानंतर. ही ताकद आहे प्रेमाची. हे परमार्थ आहे. यादव कुळामध्ये जन्माला आलेला उद्धव ज्ञानाच्या घमेंडीत होता आणि भगवंत गवळणीची आठवण काढून रडायचे. उद्धवने एक दिवशी भगवंताच्या डोळ्यात अश्रू पाहिल्याने विचारलं, देवा तुझ्यासारखा? भगवंत म्हणले, प्रेमाचं हे चिन्ह आहे. माझं शब्द नीट आहे का? प्रेमाचं हे चिन्ह आहे. प्रेम शब्दातून व्यक्त होत नाही, डोळ्यातून बाहेर येत. एखादा मुलगा आहे, ऐकतच नाही. आईला खूप राग आलेला असतो, नाही समजून सांगता येत. तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात. ते प्रेम आहे. मारता येत नाही, शिक्षा करता येत नाही आणि मुलाला कळत नाही, मग आई रडते. ते प्रेम आहे. रडते या शब्दाचा अर्थ तोंडाने जर तुम्ही बोलला ना माझं प्रेम आहे, ती वासना आहे म्हणून समजायचं. वासना हिसकून घेणारी असते. मला पाहिजे, मला पाहिजेत, मला हे पाहिजेत, मी प्रेम करतो मग मला हे पाहिजेत. प्रेम हे नाही आहेत, ही वासना आहेत. फार थोडं अंतर आहे वासनेमध्ये आणि प्रेमामध्ये. मागणी ज्याच्यात आहे ती वासना, समर्पण ज्याच्यात आहे ते प्रेम.
इच्छा ज्याच्यामध्ये आहे ती वासना. प्रेमाला गरजच नाही ईश्वर आहे का नाही. 5000 वर्षानंतर मीरा प्रेम करते, ज्ञानोबराय प्रेम करतात, नामदेव महाराज प्रेम करतात, आजही संत वृंद ईश्वरावर प्रेम करतात. गरज नाही त्याच्या अस्तित्वाची, मन आहे आपलं, साक्षी त्याला. आणि इतकं विचित्र प्रेम आहे, देवाला सुद्धा हताश करतं प्रेम. अश्रू पाहिल्यानंतर उद्धवने सांगितलं, देवा जरा बरोबर वाटत नाही, मी एक काम कर ना, तू भेटून ये जरा. बरोबर वाटत नाही, मी एक काम कर ना, तू भेटून ये जरा. उद्धव, मला 2-3 मुद्दे सांगायचे आहेत फक्त. उद्धव ज्यावेळेस वृंदावनामध्ये येतो, ही ज्ञानी लोक आहेत ना, ही फार वेगळ्या वृत्तीचे असतात, बहिरंग वृत्तीचे असतात. कपडे, राहणीमान, सगळं बारीक बारीक गोष्टी लक्ष देतात. सगळं असं जसं एखादा हिरो असतो ना, केसाची स्टाईल कशी पाहिजे, कपडे कसे पाहिजेत, मेकअप कसा पाहिजे, हे सगळे ज्ञानी लोक. आपण चांगलं दिसलो पाहिजेत, आपण चांगलं असलं पाहिजेत, लोकांवर इम्प्रेशन पडलं पाहिजेत, हा ज्ञानी लोकांचा येतो. प्रेमळ याच्या विरोधामध्ये लोकांसाठी जीवनच नाहीत, लोक अस्तित्वातच नसतात, ते प्रेमळ आहेत. देवानी माझा स्वीकार केला पाहिजेत, त्याला काय आवडतं तसं मी वागतो. हे सगळा नटापट्टा करून उद्धव गेला. गवळीला कळालं उद्धव भगवान श्रीकृष्णासारखा दिसायला थोडा होता. सुरुवातीला वाटलं की कृष्णच आलेत, पण नंतर लक्षात आलं की एवढे चांगले कृष्ण नाही आहेत. निसर्गतः हा सुंदर आहे, याची सुंदरता कृत्रिम आहे. आणि कधी असं मनात आणू नका बरं का की परमार्थ हा सुंदर नसतो म्हणून. मिरेचं रूप असेल किंवा साधू संताचं रूप असेल, सुंदरता हा आत्म्याचा विषय आहे, बाहेरचा विषय नाही. तुम्ही पंढरपूरला गेला ना तर परमात्मा तुम्हाला सुंदरच वाटणार नाही. तुकोबारायला विचारात, तुकोबाराय म्हणतात पंढरपूर सारखा देव कुठे सुंदर नाही. ह्या दोन्ही भावना प्रेमाच्या आहेत. तुमचं प्रेम नाही, तुम्ही मूर्ती पाहता, ती मूर्तीतलं पाहतात. लक्षात आलं का? मूर्तीतलं पाहतात, आतमध्ये मूर्ती चैतन्यमय. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपूर आले, हे त्यांना दिसतं. आपण मूर्ती पाहतो, आपलं चूकच नाही, प्रेमच नाही तर काय दिसणार आपल्याला. आणि सांगितलं की भगवान कृष्णाचा निरोप घेऊन आलेले आहेत. सगळी गवळणी आणि राधा जमा झाली त्या ठिकाणी. यांनी प्रवचन सुरुवात केलं, ईश्वर व्यापक आहेत, अमुक आहेत, थमुक आहेत, वेदांत. त्या गवळणी ज्या होत्या ना, त्या ज्ञानाला किंमत देणाऱ्या नव्हत्या. त्याने सांगितलं, अरे कृष्णाने काय सांगितलं ते सांग, पुस्तकात काय ते सांगू नको. ते आम्ही ऐकले, ते आम्हाला माहिती आहे. कृष्णाने काय सांगितलं ते आम्ही ऐकायला आलो. ते म्हणे मी सांगतो तेच कृष्ण सांगतात, ते म्हणे तू सांगूच नको. कृष्णाचे शब्द आम्हाला कळतात, भाषा आम्हाला कळते. शेजारी राधा बसली होती, ती बोलायला लागली, गवळणीनो याचं काय ऐकता म्हणे तुम्ही, ह्याला काय माहिती कृष्ण म्हणजे काय, हा जवळचा आहे कृष्णाच्या, असं याला वाटतं. हे राधेचे उद्गार आहेत. आणि एक भुंगा, काळा भुंगा राधेच्या पायाजवळ येतो. त्या भुंग्याकडे पाहून कृष्णाला ती टोमणे मारते. भागवतामध्ये खूप सुंदर भ्रमर गीत म्हणून आहे, भ्रमर गीत. पहा काय संबंध आहे. एक भुंगा तिच्या पायाशी येतो राधेच्या, इकडे उद्धव बसलेला आहेत, गवळणी बसलेल्या आहेत, राधेजवळ भुंगा येतो. त्या भुंग्याला उद्देशून राधा म्हणते, अरे मला कल्पना आहे तू काळा आहेस, तसाच कृष्ण पण काळा आहे. तू बाहेरून काळा आहे, तो आतून काळा आहे. आणि जे शिव्या द्यायला सुरुवात केली राधेनं कृष्णाला, हे ईश्वर समजणारा गारच झाला उद्धव. असं बोलतात देवाला, असं बोलतात कृष्णाला. हे सगळ्या याच्यावर प्रेम करतात भगवान श्रीकृष्ण, याच्यासाठी करतात आणि हे असं बोलतात. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला,
पृथ्वीवर पहिल्यांदा राधेनं शूर्पणखाची बाजू घेतली. सगळे रामायणकार शूर्पणखेला शिव्या देतात, पण भागवतामध्ये राधिका फार गोड बोलते. राधे सांगते, अरे काय देवा, तुझ्या रूपावर शूर्पणखा भाळली होती, काय चूक आहे तिची? तिने प्रेम करू नये का? तिनं प्रेम केलं देवा, आणि तू एवढा निष्ठुर, तिचे नाक आणि कान कापले. तुझ्यावर विश्वास ठेवणं आमचा दोष आहे, आमचा गुन्हा आहे. नाही लक्षात आलं. प्रेमामध्ये काय बोलता तुम्ही हे पाहिलं जात नाही, तुमचं मन कसं हे पाहिलं जातं. ज्ञानामध्ये तुमची मराठी कशी, तुम्ही बोलता कसे, तुमची शब्दफेक कशी, हे ज्ञानामध्ये पाहिलं जातं, प्रेमात नाही पाहिलं जात. लहान मूल बोलतच नाही तरी आई त्याच्याबरोबर बोलते, याचं नाव प्रेम आहे. ते पोरग हळूहळू बोबडं बोलायला लागतं तरी सुद्धा आई त्याच्याबरोबर बोलते, हे प्रेम आहे. प्रेमात भाषा महत्वाची नाही आहेत, शब्द महत्वाचे नाही आहेत. हे कळलं तर तुम्हाला प्रेम कळेल, तर ईश्वराचा प्रसाद आहे. तो पूर्ण व्याख्यान केलं, ते गीत आहे, फार मोठं आहेत, आपला विषय थोडा वेगळा आहे. आणि बोलता बोलता अचानक प्रसाद झाला उद्धवावर, आणि लक्षात आला, अरे हे आपण सांगतो ते ज्ञान आहेत, ही कृष्ण रूप झालेली आहेत. शब्द नीट आहे का? आपण बोलतो ते ज्ञान आहे, आणि राधिका कृष्ण रूप झालेली, कृष्णमय झालेले आहेत. आपल्या बोलण्यात कोरडेपणा आहे, राधेच्या बोलण्यामध्ये रस आहे. व्यासपीठावरून उठला उद्धव आणि साष्टांग लोटांगण घातलं. एका स्त्रीला एका महापुरुषाने लोटांगण घातलं. प्रेमाला ज्ञान शरण आलं, हे त्याचं प्रतीक आहे. प्रेम ज्ञान शरण येतं महाराज. अनेक उदाहरण आहेत त्याचे. आणि राधिकेने हात ठेवला. तुम्हाला प्रेमाची महती सांगतो. सगळं यादव कुळ उद्ध्वस्त झालं शापाने, पण भगवंताची ताकद अशी होती, सगळे यादव समाप्त झाले, स्वतः सहित. स्वतःला सुद्धा बाण मारून घेतला भगवंताने, पण शापापासून मुक्त ठेवलं उद्धवला, कारण की तो प्रेमाचा रसिक होता. सगळ्यांचा शाप लागला, स्वतःला शाप लागून घेतला, पण उद्धव प्रभास तीर्थक्षेत्रावर गेला नाही. त्यानं सांगितलं, तू निघून जा, शाप तुला बाधणार नाही. हे प्रेम आहे, ही भाषा आहे, ही जीवन आहे. तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात ना, तुम्हाला सुद्धा या प्रेमाची अपेक्षा आहे, पण ती दुसऱ्याकडून नसतं. घर म्हणजे काय असतं हो? का जाता घरामध्ये? बाहेर तर सगळंच मिळतंय. घरात काय अपेक्षा असते? मुलांना प्रेम करावं, बापाची अपेक्षा असते, नवऱ्याची अपेक्षा असते प्रेम करावं, आईची अपेक्षा असते प्रेम करावं. नाही, सगळे अपेक्षा आहेत प्रेम करावं, पण प्रेमाने ओथंबलेलं नसतं, म्हणून घराचं मंदिर होत नाही, घराचा नरक होतो. चिडतात एकमेकावर, एकमेकाच्या उणीवा काढतात, एकमेकाला दोष देतात. एका ठिकाणी राहून जीवन नरक. नरक वर जाण्याची काय गरज आहे? ज्या घरात शांती समाधान नाही, प्रेम नाही, आनंद नाही, त्या घराला काही नाव काय देणार तुम्ही? नरकच म्हणणार त्याला. मुलगा बापाच्या विरोधात, बाप मुलाच्या विरोधात, दोघाच्या विरोधात बायको, हे घर आहे का? हे काय बनवलं तुम्ही? काय शिकवलं तुम्हाला जीवनामध्ये? न कोणत्या महापुरुषाच्या सान्निध्यात आला, न तत्वज्ञान ऐकलं, न जीवन समजलं. जगण्याकरता जीवन आहे, झगडण्याकरता जीवन नाही. भांडण्या थोडे दिवस असतात जगण्याचे. 25 वर्षापर्यंत काही कळत नाही, कळलं का? आणि 50 नंतर कळून काहीही फायदा नाही. म्हाताऱ्याची बडबड म्हणतात. फक्त 25 वर्ष जगण्याचे असतात, आणि ते जर भांडणामध्ये, राजकारणामध्ये, काय त्या पैशाचा उपयोग राहणार? कशात जर गेले, आयुष्य समाप्त झालं. माझं काही हातात लागलं नाही तुमच्या. संत मुक्त असतात, सुंदर जीवन जगतात, आत्माराम असतात, कामना मुक्त असतात. भगवंताशिवाय काहीच नको असतं. भगवंत द्यायला लागतो तरी नको असतं. तुम्हाला ज्ञानेश्वरीतला मोठा प्रसंग सांगतो म्हणजे लक्षात येईल काय प्रेम.
बोलता बोलता कृष्णाने सांगितलं अर्जुनाला, बघा जोडी कशी आहेत, दोघं दोस्त आहेत, श्रीकृष्ण आणि अर्जुन. अर्जुन कधी असं फार मोठं समजत नाही भगवंताला, दोस्त आहेत. बोलता बोलता सांगितलं, अर्जुना तुला जो कर्मयोग सांगितला ना, तो पूर्वी मी सूर्याला सांगितला होता. अर्जुनाने काय म्हणावं देवाला, अर्जुना माझ्यापेक्षा थोडा मोठा असशील, अपरम भवतो जन्म, आत्ता आत्ता तुझा माझा जन्म झालेला आहे. परम जन्म विवस्वतः, आपल्या आजोबा पंजोबाला माहीत नाही सूर्य कधी जन्माला आला, आणि तू म्हणतो मी सूर्याला ज्ञान सांगितलं. कथमेत द्विजानीयाम तम आदौ प्रोक्तवानीती, तू अगोदर त्याला सांगितलं, मी कसा काही विश्वास ठेवायचा. तरी भगवंत चिडत नाही. भगवंत म्हणतो, अर्जुना आपल्या दोघातला फरक असा आहे, शरीर आत्ता जन्माला आलेलं आहे आणि आपण युगानयुगी जन्म घेत असतो. तुझ्या लक्षात नाही, माझ्या लक्षात आहे. याला म्हणतात प्रेम. असं बोलल्यानंतर कोणी ज्ञान सांगेल का, तो आत्ताचा नाही. मग पुन्हा भगवंताला ज्या लक्षात आलं, अजून जरा समजून सांगायला पाहिजेत. आणि भगवंतानी स्वतःबद्दल विभूती सांगितल्या, मी कसा आहे. 10वा अध्याय, कसा आहे मी. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, दान यश अपकीर्ती हे मजपासोनी होती. ज्ञानोबराय सांगतात, यशोदान, यश जे आहे ना, यश, यशो यशा, अपयश अपकीर्ती. एखादा माणूस बदनाम होतो ना, हे सुद्धा भगवंतांनी केलेलं कारस्थान आहे. एखाद्या माणसाचं नाव होतं, भगवंत म्हणतात हे. आणि एखाद्या माणसाला दान द्यावंसं वाटतं, ही भगवंताची इच्छा असते. दान यश अपकीर्ती माणसाचं नाही, ही ईश्वराची कृपा लागते, तरच 3 गोष्टी घडतात. करोडो रुपये पडलेले, तो वृत्तीच नाही खर्च करायची. एक भिकारी मेला होता मुंबईमध्ये, आम्ही शिकत असताना. तो गादीवर झोपायचा, मेल्या आणि भीक मागायचा रेल्वे स्टेशनला. मेल्यानंतर म्युन्सिपाल्टीने त्याला उचललं. ते ज्या गादीवर झोपायचं ना, त्याला जरा संशय आला लोकांना, ते फाडली गादी. त्या काळामध्ये 10 लाख रुपये निघाले त्या गादीमध्ये. भिकारी ते भिकारीच, कोणासाठी ठेवलं त्यांनी ते पैसे, न खाल्ले न कोणाला दिले. कारण की दान ही ईश्वराची कृपा लागते. तुमची मन, तुम्हाला स्वतःला खर्च व्हावं हे सुद्धा ईश्वर ठरवतो. नाही तर मोठे मोठे घरं बघितले तर आम्ही, करोडो रुपये घरामध्ये, पांघरायला गेलं ना तर गोधडीच, सतरंजीच, चप्पल तर इतकी उघडलेली असती. मी एकाला म्हटलं, महाराज एवढा पैसा पडलेला आहे, जरा कपडे गाद्या फिद्या जरा, काय शास्त्रीजी श्रीमंती दाखवली ना, लोक जळतात. म्हणलं येतातच कोण, कोण येतात तुझ्याकडे, कोण जळायला लागले. हजारो करोडचे बंगले पडले. भोगणं महाराज संसारामध्ये, याची सुद्धा क्षमता लागते, तो देव देत असतो. तुमची क्षमता नसते ही. भगवंताने सांगितलं, मी असा आहे, मी तसा आहे, माझ्या ह्या विभूतीत त्या विभूतीत. आता ही प्रेमळ अर्जुन, ज्ञानी नाही बरं, प्रेमळ, भगवंताशिवाय काही माहीत नाही. सगळं ऐकलं आणि मनात भावना आली, माझा भगवंत जर असा असा आहे तर बघितल्यावर कसं होईल. भगवंताला विनंती केली. कशी विनंती पहा, इतकी गोड विनंती आहेत 11व्या अध्यायामध्ये. देवा, कधीच नीट बोलला नाही अर्जुन, पण 11व्या अध्यायामध्ये गोड बोलतो. देवा, मी माझं तुझ्याबद्दल असं ऐकलंय मागे, तू ते आराधीनं ऐके. एक जनक राजामध्ये वेश्या होती, न तुझं प्रवचन ऐकत होती, न मंदिरात जात होती. संध्याकाळी गिराईक येत नाही म्हणून ती पोपटाला राम राम शिकवत होती. ज्ञानोबा आहे. आणि हे अर्जुन सांगतो बरं का देवाला, तू ते आराधी ना ऐके, होती पडवीत पुंसा कौतुके, पोपटाला शिकवत होती. अचानक तिचं आयुष्य संपलं. राम राम शिकवता शिकवता मेली. भगवंता त्या वेश्येला सुद्धा तू वैकुंठामध्ये नेलं. भगवंत ऐकून घेतात. भर सभेमध्ये शिशुपालाने भगवंता तुला शिव्या दिल्या,
अजामेळाने इतकं पाप केलं, सगळ्याला तू वैकुंठाला नेलंस. भगवंत म्हणले मुद्दा सांग. आणि वर्णन तिथं एकही चांगल्या माणसाचं उदाहरण दिलं नाही, सगळे वाईटच. ऐशा, अपराध, हिया, शिशुपाळा, अजामेळ, सगळे वाईटच. भगवंत म्हटले तुला काय म्हणायचं नेमकं सांग. काय देवा, ह्या सगळ्या वाईट लोकांपेक्षा मी थोडा बरा आहे, मी चांगला आहे. मग काय आहे की माझ्या मनात जी शंका आहे ना, त्या शंकेबद्दल मी जरा साशंक आहे. काय इच्छा आहे? नाही, माझी इच्छा आहे की तुझं स्वरूप पाहावं, पण आता पण लक्ष्मीला दाखवलं नाही, गरुडाला दाखवलं नाही, सनकादिक संताला दाखवलं नाही, आणि माझ्या मनात तर ती शंका आली ते पाहावं. पण भगवंता, तुला जर वाटत असेल, मनुष्य येते शक्यम, तुला वाटत असेल तर तू मला रूप दाखव. प्रेमाने ओथंबलेला परमात्मा होता. दाखव म्हणल्याबरोबर दाखवलं. भाषेकडे नीट लक्ष द्या बरं का. न लक्ष्मीला दाखवलं, न सनकादिकांना दाखवलं, न शंकराला दाखवलं, न देवादिकांना दाखवलं. कोणत्याही योग्यवान व्यक्तीला न दाखवणारं विश्वरूप अर्जुनाला दाखवलं. अर्जुनाने ते पाहायला सुरुवात केली. त्या विश्वरूपाची विशेषता अशी आहे महाराज, डोळे उघडून पाहिल्यानंतर परमात्मा दिसतो हे साधी गोष्ट आहे, पण डोळे बंद केल्यानंतर सुद्धा कृपेमुळे परमात्मा आतमध्ये दिसतो, याला भगवंताचा प्रसाद म्हणतात. प्रसाद.